नाशिक जिल्ह्यातील पारंपरिक कांदा या पिकाला नवतरुण शेतकऱ्यांनी फाटा देत वळले झेंडू फूल शेतीकडे, तर कांदा पिकांपेक्षा खर्च कमी। नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे कांदा हे पीक उत्पादन लक्षात घेताच मात्र शेतकऱ्यांना योग्य भाव कांदे पिकाला मिळत नसल्यामुळे लागवडी खर्च परवडत नाही। त्यामुळे नवतरुण वर्ग शेतकरी सध्या फुलशेतीकडे वळलेला दिसत आहे। त्यामुळे आत्ताच गणेशोत्सव हा संपताच थोड्याच दिवसांवर येऊन ठेपलेला नवरात्र उत्सव, या नवरात्र उत्सवासाठी झेंडूचं प्रामुख्याने सुरत, गुजरात, अहमदाबाद, बडोदा, मुंबई अन्य ठिकाणी जास्त मागणी असते। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात फुलांची शेती अग्रेसर असल्यासंदर्भात कांदा आणि फुलं यांच्या आजच्या युगात जमीन आसमानचा फरक झाला आहे, असे उत्तम नाना जाधव भरवीर यांनी सांगितले। उत्तम नाना जाधव भरवीर शेतकरी पूर्वीपासून ते आतापर्यंत कांदा हे पीक आम्ही करतच आलो व शेतामध्ये कबार कष्ट करून लागवड करतो, मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नाही। त्यामुळे आधुनिक नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीने नवी पिढी हे कांद्याला फाटा देत झेंडू फूल शेतीकडे वळला आहे, मधुकर जाधव यांनी सांगितले आहे। तर या झेंडू फूल शेतीचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज देविदास जाधव यांनी, चांदवड। तर कांद्यापेक्षा फुलशेती कधीही परवडते, असे महेंद्र शिंदे भरवीर शेतकरी यांनी सांगितले। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नगदी पीक जरी हे म्हटलं तर फक्त हे कांदा म्हणून पीक ओळखले जात आहे। त्याचबरोबर त्यांनी मका, सोयाबीन अन्य पिकं हे देखील केले जात आहे। मात्र कांद्या पिकाला दरवर्षाला शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळत नाही। त्यामुळं शेतकरी हा कांदा पिकाला थोडा पाठीमागे टाकत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या कांदा पिकाला फाटा देत काही शेतकरी हे फुल शेतीकडे वळलेले आहे। त्या अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील भरवीर या गावामध्ये आलेलो आहोत आणि या भरवीर या गावामध्ये माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण शेतीचा मध्ये हे फुलांचा बाग केलेला आहे, झेंडू फुल केलेला आहे। कारण गणपतीचा सण उत्सव हा संपलेला आहे आणि आता नुकत्याच काही दिवसावर नवरात्र उत्सव हा सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने नवरात्रामध्ये फुलांचा हा जास्त खरेदी केली जाते, जास्त विक्री होत जाते। त्या अनुषंगाने आज या फुलांच्या शेतामध्ये आलेलो आपल्यासोबत काही शेतकरी बोलणार आहे आणि त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे। दादा, तुम्ही या ठिकाणी कांदा पीक हे शेतकऱ्यांचं नाशिक जिल्ह्याचं नगदी पीक आहे, मात्र तुम्ही शेतीमध्ये झेंडूचे फूल केले, काय म्हणून केलं? ते कसं आहे, पहिल्यापासून आम्ही नाशिक जिल्ह्यामधले जे शेतकरी ते कांदा पिकात वळले होते आणि कांदा पीक हे नगदी पीक आहे। तसं तर पाहिलं तर नगदी पीक असून कांद्याचे भाव दरवर्षी काही वेळेस उंच जातात, काही वेळेस खाली जातात। आजची परिस्थिती पाहिली तर कांद्याचे 200 ते 500 रुपये मार्केट आहे। म्हणून हे नवीन पिढीनं जसं थोडंसं विचार केला आणि थोडंसं पलटी मारायला म्हणून थोडंसं कोणीतरी त्यांना गायडन्स केला आणि फुलाच्या शेतीकडे वळवलं। त्यामध्ये मुंबईचे व्यापारी असो, गुजरातचे व्यापारी असो, गावातले काही छोटे मोठे काही शेतकरी आहे, छोटे मोठे पोरं आहे, उद्योगधंदे लागले। त्या फुलाच्या माध्यमातून शेतकरी वळण्याचं कारण असं आहे का त्या फुलाच्या माध्यमातून फूल लावल्यापासून 2 महिन्यापर्यंत चालू होतं, 2 महिन्यात, आणि 2 महिन्यात चालू झाल्यानंतर ते काही जर झालं तर 20 रुपये जरी किलो गेलो तर 50-60 रुपयाचे कालावधीचा भाव मिळतो। तर त्या माध्यमातून 1 बिघाभर जर फुलं लावले तर 80-90 ते 1000 रुपये त्या शेतकऱ्याला मिनिमम मिळतात आणि 15 ते 20 हजार रुपये खर्च जातो। त्या अनुषंगाने जशी जशी आता नवीन तंत्रज्ञान आलं तशी नवीन नवीन पिढी ती फुलाकडे वळली आणि कांदा हे नगदी पीक आहे, पण ते परवडत नाही खर्चाअभावी। कारण त्याला औषध लागतं, खाद लागते, मजुरी लागते। त्या मजुरीचा जर खादीचा जर कांद्याचा लागण्याचा विचार केला तर मला वाटतं 15 ते 12% पैसे खाली राहतात। तसं फुलाच्या माध्यमातून घरगुती 2-3 माणसाचं कुटुंब असलं तरी 1 बिघाभर फुलं ते आवरू शकतात। कांद्या पिकापेक्षा फुले ही पीक परवडतं, निश्चित परवडतं। कारण ते येणारा 2 महिन्याचा कालावधी सुरू होतं आणि जाणारा 2 महिन्याच्या कालावधीत संपून जातं। कांद्याला तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? कांद्याला तयार होण्यासाठी 3.5 महिन्याचा कालावधी लागतो। तर 3.5 महिने तयार करापर्यंत 4 महिन्याचा कालावधी जातो। 4 महिन्यामध्ये हे डबल पीक निघून जातं आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये चांगले आपल्याला आधार देतो। परपंच कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला योग्य भाव मिळतच नाही। तसं जर पाहिलं तर आता जर कंडिशन पाहा 200 ते 500 रुपये कांदे आत्ताची कंडिशन जर पाहिली तर काही काहीचा 40 सोडून गेला तो विषय सोडा, परंतु आता नगदी पिकाचा विषय जर घेतला
तर मला वाटतं परवडाजोगं नाही राहिलं शेतीची मजुरीच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही परत शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधणार. दादा, काय सांगाल तुमच्या शेतामध्ये फुलांचं पीक केलेलं आहे? फुलाच्या शेतीबद्दल विषय असा आहे साहेब का कांद्यापेक्षा फुल कितपत पतीनं व्यवस्थित आहे. आम्हाला कसं का कांदा आम्हाला लावल्यानंतर कमीत कमी 4 महिने कांद्याची वाट पाहावं लागते. कांद्यात म्हणजे आमच्या रक्कम यायला, फुलाचं कसं 2 महिन्यात आमच्या हातात आमचं चलन खेळतं होऊन जातं. आणि त्यातली त्यात परत त्याच्यानुसार कसं राहतं का बाबा फुल आलं खुडलं शेंडा पीक राहत, त्याला कळी लागते फुलं येतं. कांदा एकदाच काढायचा आणि एकदाच संपवायचं. त्यात एवढं असून बी कांद्याचा खर्च कमीत कमी आम्हाला पूर्ण मार्केटपर्यंत नेईपर्यंत एकरी 50,000 रुपये खर्च येतो. आणि फुलांना कमीत कमी 20,000 मार्केट मिळतं. म्हणजे शेतकरी आपलं व्यापारी जागेवर येतात ना, त्याच्यामुळे आमचा खर्च वाढू. कुठून येतात व्यापारी? कुठून येतात व्यापारी? अहमदाबाद, सुरत, बडोदा, काही आमचे स्थानिक गावातले, काही इकडं नारायणगाव, मुंबई, इकडून सर्व व्यापारी इकडे जागेवर येतात. भाव आमचे कसं आम्ही आम्ही भाव ठरवून घेतो फुलाच्या बाबतीत. तसं कांद्याला आम्हाला नाही, आम्ही व्यापाऱ्याच्या तोंडाकडे बघतो हा काय भाव लावतो बिल्टीवर. त्याचप्रमाणे या ठिकाणी फुलांना विक्री करण्यासाठी व्यापारी सुरत, गुजरात, अहमदाबाद, मुंबई या ठिकाणून येत आहे. काही ठिकाणी या जागेवर शेतकरी खरेदी करून देतोय आणि काही ठिकाणी शेतकरी हे मार्केटला घेऊन जाते. त्यासोबत आपल्यासोबत काही मार्केटपर्यंत पोहोचणारे शेतकरी आहे संदर्भात बोलतोय. काय सांगाल दादा, तुम्ही मार्केटमध्ये फुलं विकायला घेऊन जाताय, काय कुठे घेऊन जाता? हो, आम्ही मार्केटमध्ये पण फुलं विकायला घेऊन जातो. पण फुलांचा भाव जर आम्हाला जागेवरती परवडला तर आम्ही फुले जागेवर देतो. कारण जागेवर देण्याचं कारण असेल की मार्केटला नेण्यासाठी आम्हाला किलो मागे 10 ते 15 रुपये खर्च येतो. आणि तो खर्च वाचवण्यासाठी जर आम्हाला फुलांचं मार्केट जागावरती जर परवडलं तर आम्ही जागावरती पण फुलं देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो फुलांचा आढावा घेतला, कांद्याला जे 3 ते 3.5 महिने तयार होण्यासाठी लागतात आणि त्याला जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च येतो. मात्र या ठिकाणी या फुलांना अवघ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे तयार होतं आणि ते फुलांचं कांद्यापेक्षा कितीक पटीने फुले हे परवडतं असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. नाशिकवरून चांदवड, देवीदास जाधव, चांदवड.